हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्व? तुमचं सर्वांचं पुन्हा एक वेळा स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मीज लाईफ अँड स्वामी सेवामध्ये. हे बघा, दृश्य पाहून लक्षात येतच असेल कसली तयारी ही, सांगा बरं. हो, मल्हारी याग. चंपाषष्ठीच्या दिवशी म्हणजे 7 तारखेला स्वामी समर्थ महाराजांनी खूप दया केली माझ्यावरती आणि इतकी सुंदर सेवा आमच्या सर्वांकडून स्वामी आईंनी करून घेतली. इथे मल्हारी याग होतोय. मी माझ्या जीवनामध्ये पहिल्या वेळा ह्या पूजेमध्ये बसली किंवा ह्या पूजेचा मला लाभ स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने मिळाला. खूप सुंदर वाटतंय. याग चंपाषष्ठी स्वरूपे श्री स्वामी समर्थ सेवेकरीद्वारे अहम करिष्ये तद अंगभूत निर्विघ्नता सिद्ध समर्पयामि. एक दिवस आधीच ह्या ज्या मॅडम आहेत त्यांचा फोन आलेला मला की आम्हाला तुमच्या गावामध्ये खंडेराय महाराजांचं जे मंदिर आहे तिथे पूजा करायची, यज्ञ करूया, मल्हारी यज्ञ. त्याला मल्हारी याग म्हणतात शाळेत. तर मी तर सर्वांनी मस्त सोबत पूजा केली, मस्त नियोजन केले आणि खरंच पहिल्या वेळाच आम्ही हे यज्ञ केला. इथे आम्हाला काहीच माहिती नव्हती, पण तरीही स्वामी आईंनी ते करून घेतलं. खूप भारी एकदम. सेवेकरी कमी होते थोडे, हळूहळू आले सर्व, कारण आमच्या इथे जास्त सेवेकऱ्यांची संख्या नाही आहे. इथे आम्ही आहुतीचे ताट तयार करत होते. 18 ताट लागतात ना, ते आधीच तयार करून ठेवले होते, कारण टायमावरती आहुती द्यायची असली तेव्हा मग गडबड नको म्हणून आहुतीचे ताट वगैरे तयार केले आणि त्यानंतर सेवा सुरू झाली. याच्यात खंडरा टाकायचा का वस्त्राजवळ. तुमचं नाव घ्या. वडजिरी ग्रामे श्री गंगापाल सत्यार श्री गंगाली देवता अग्नेय इदम नमः म्हणायचं. स्वाहा म्हणते ओम एवं अग्नेयपि देवा यज्ञभुजयते सांग कुर्वत्वमितं कृतं रक्षत्वस्मन सदा यज्ञतभ्य आज्यभूती नमः स्वाहा म्हणा. देवभ्यो इदं नमः, देवेभ्यो इदं नमः म्हणा. पहिले टाकायचं मग म्हणायचं ना स्वाहा. ओम यो विष्णू श्रीपदे सर्व कामत्रय भुवनत्रय दिष्टिस्थिती सर्वात्मा तस्मै आज्यभूती नमः स्वाहा. स्वाहा म्हणा. विष्णू इदं नमः. ओम अग्ने नमः स्वाहा. अग्ने इदं नमः. ओम वायवे नमः स्वाहा. वायवे इदं नमः. इदं नमः. ओम सूर्याय नमः स्वाहा. स्वाहा म्हणा. सूर्याय नमः. स्वाहा. ओम प्रजापते नमः स्वाहा. प्रजापते नमः. ओम ज्ञातं सर्वस्वरेमया तदोष्टशमना प्रियशुद्ध्यमाचति उदक्ते नमः स्वाहा. अग्ने इदं नमः म्हणायचं. स्वाहा. ओम त्वं यज्ञपुरुष साक्षात् त्वं यज्ञ एव च. महाराज की जय. श्री खंडेराव महाराज की जय. नमः पार्वते पते हर हर महादेव. आता तुम्ही बाजूला बोल सदानंदाचा
एडकोट एडकोट जय मल्हार श्री खंडेराय महाराज की जय श्री खंडेराय महाराज की जय श्री खंडेराय महाराज की जय नमः पार्वती पते हर हर महादेव. आता बेलाची पानं आणि ते भंडारा. बोल सदानंदाचा एडकोट 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 जय मल्हार श्री खंडेराव महाराज की जय श्री खंडेराव महाराज की जय श्री खंडेराव महाराज की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव. एडकोट 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 जय मल्हार श्री खंडेराव महाराज की जय श्री खंडेराव महाराज की जय श्री खंडेराव महाराज की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव. नैवेद्य कोणाला द्यायचं? कोणी आहे का जरा? बोल सदानंदाचा एडकोट 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 जय मल्हार श्री खंडेराव महाराज की जय श्री खंडेराव महाराज की जय श्री खंडेराव महाराज की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव. आता आपल्याला आरती घ्यायची आहे आणि त्या बोल सदानंदाचा एडकोट 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 जय मल्हार श्री खंडेराय महाराज की जय श्री खंडेराव महाराज की जय श्री खंडेराव महाराज की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव. आरती झाली. आरतीनंतर मस्त भंडारा सर्वांनी लावला डोक्याला, सर्वांच्या अंगावरती टाकला. खूप भारी मजा केली सर्वांनी. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनल. आणि असेच व्हिडिओ पाहण्याकरता मला तुम्ही कमेंट करत राहा. पाच पाऊल चालायचे आणि चालले का? पाच पाऊल चला. भंडाऱ्याचा भडका बोल सदानंदाचा एडकोट बोल सदानंदाचा